नमस्कार, मी प्रसन्न जोशी. आपल्या सगळ्यांचं एबीपी माझाच्या 0 आवर या कार्यक्रमात स्वागत. आजचा कार्यक्रम विशेष आहे. त्याचं कारण विषय आस्थेशी निगडित आहे. आस्था आहे गंगा नदी संदर्भातली. गंगा नदी ही भारतीय संस्कृती ज्या काठावरती वसली वाढली आणि आपण जर का स्वातंत्र्यपूर्व काळ पाहिला तर खरं तर सप्तसिंधूंचा हा प्रदेश आणि या सगळ्या नद्यांमधली महत्त्वाची नदी म्हणजे गंगा नदी. आणि या गंगा नदीशी आपली आस्था इतकी निगडित आहे की सर्वसाधारणपणे असं मानलं जातं की जर का आपण हिंदू असाल, प्राण सोडत असाल आणि अशी स्थिती असेल आपल्या घरात किंवा कोणाकडे, तर शेवटच्या क्षणांमध्ये तुमच्या तोंडात गंगेचं पाणी सोडलं जातं. इतकं महत्त्व या नदीला देण्यात आलेलं आहे. आता या नदीचं नंतर पुढे राजकारणही झालं. या नदीनं साम्राज्य तयार होताना आणि विलयाला जाताना सुद्धा पाहिली. सध्या मात्र राजकारण वेगळं चाललेलं आहे. ते पाण्याच्या शुद्धतेचं तर आहेच, पण त्याच्या जोडीला प्रादेशिक राजकारण सुद्धा आहे. आणि याला निमित्त ठरलेलं आहे मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचं विधान. राज ठाकरे यांनी जाहीर कार्यक्रमात असं म्हटलं की जेव्हा मला म्हणजे राज ठाकरेंना बाळा नांदगावकरांनी गंगेचं पाणी आणलं आणि ते द्यायला गेले होते, त्यावेळी हे राज ठाकरेंचे शब्द आहेत की हड मी ते पाणी पिणार सुद्धा नाही. तिकडे लोक, स्त्रिया, बायका, बाकीची सगळी मंडळी ज्या प्रकारे बगलेत हात घालून आंघोळ करत असतात ते पाणी काय प्यायचं, आणि त्याला सगळा हशा वगैरे सुद्धा पिकला. आता राज ठाकरे जे सांगू पाहतायत त्यामध्ये तांत्रिकदृष्ट्या अर्थ आहे का? तर अर्थ आहे. कारण केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळानंच म्हटलेलं आहे की गंगेचं पाणी प्रदूषित आहे आणि विशिष्ट प्रकारचे बॅक्टेरिया असतील किंवा विशिष्ट प्रकारच्या म्हणजे विष्ठेचे काही विशिष्ट प्रकारचे कण, जे काही त्याची जी शास्त्रीय परिभाषा आहे, त्याचं प्रमाण नेहमीपेक्षा त्या पाण्यात जास्त सुद्धा आढळतं. त्यामुळे राज ठाकरे म्हणतात ते तांत्रिकदृष्ट्या योग्य असलं तरी ज्या प्रकारे ते बोललेले आहेत आणि ते राजकारणी आहेत ते मात्र अनेकांना दुखावणारं ठरलेलं आहे. आणि हाच आपण विषय घेतलेला आहे. राज ठाकरे यांनी गंगा नदीच्या बाबतीत, त्याचं पाणी पिण्याच्या बाबतीत, आंघोळीच्या बाबतीत जे काही विधान केलं ते आपल्याला पटतं का? या बाबतीत आपल्यासोबत मान्यवर आहेत. त्यांच्याकडे जाण्यापूर्वी पहिल्यांदा आपण जाणार आहोत इथे आपल्या पोल सेंटरमध्ये जाणार आहोत आणि काय म्हणतायत लोक, आपण प्रश्न काय विचारलेला आहे तो माझा पोल सेंटरमध्ये आपण बघूयात की लोकांना मी प्रश्न काय विचारला होता माझा पोल सेंटरमध्ये. 0 आवरचा चर्चा जनहिताची आपला प्रश्न आहे. महाकुंभात जिथं लोकांनी आंघोळी केल्या तिथून आणलेलं पाणी मी पिणार नाही, राज ठाकरेंच्या या वक्तव्याशी तुम्ही सहमत आहात का? होय किंवा नाही हा प्रश्न विचारलेला आहे. आणि या प्रश्नाचं उत्तर कार्यक्रमाच्या सगळ्यात शेवटी आपण पाहणार आहोत. त्यामुळे तुम्हाला सगळ्यांना आवाहन आहे की पुढचा पाऊण तास आपण आपल्या मोबाईलद्वारे, लॅपटॉपवर असाल तर त्याद्वारे तुम्ही या प्रश्नामध्ये सहभागी होऊ शकता, उत्तर देऊ शकता आणि या कार्यक्रमात सहभागी होऊ शकता. काही निवडक प्रतिक्रिया सुद्धा आपण त्यानंतर पाहणार आहोत. हा आपला आजचा हा प्रश्न. या दरम्यान आपण आता बघणार आहोत पाहुण्यांकडे जाण्यापूर्वी काही प्रतिक्रिया सुद्धा आलेल्या आहेत. कारण राज ठाकरेंचं विधान म्हटल्यानंतर राजकीय प्रतिक्रिया येणं तर स्वाभाविक आहेत. कोणत्या काही प्रतिक्रिया आलेल्या आहेत आपण पाहूयात. नितेश राणे आणि त्याचप्रमाणे संजय राऊत यांची प्रतिक्रिया. राज ठाकरे हे भारतीय जनता पक्षाचे सहकारी आहेत आणि राज ठाकरे यांनी मधल्या काळामध्ये हिंदुत्वाचा पुकार केलेला आहे भारतीय जनता पक्षाबरोबर. अचानक ते हिंदुत्ववादी झालेले आहेत. आता राज ठाकरे यांच्या जागी अन्य कोणी नेता असता, समाजवादी पार्टीचा असता, काँग्रेसचा असता किंवा शरद पवार साहेबांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचा असता किंवा आमच्यापैकी कोणी असतं, तर या विधानावर भारतीय जनता पक्ष, मिंदेंची सेना त्यांनी थैथयाट केला असता की कसा हिंदुत्वाचा अपमान झाला. तो आमच्या आस्थेचा आणि श्रद्धेचा विषय आहे. मी स्वतः माझ्या आईबरोबर महाकुंभला जाऊन आलेलो आहे, गंगा स्नान केलेले आहे. मला तर आजपर्यंत एक साधी खाज पण आली नाही. माझ्याबरोबर गेल्या लोकांना कुठल्याही पद्धतीचा त्रास झालेला आहे. मग त्यांना कुठले 4-5 लोक भेटले हा विषय विचारायला पाहिजे ना. आणि हाच मुद्दा बकरी ईदच्या काळात जेव्हा बकरी कापून जी घाण पाणी सोडलं जातं तेव्हा कोण विचारत नाही. आता ह्या रमजानच्या नावाने आता मोहम्मद अली रोड आणि या भागात जाऊन बघा, रात्री काय धिंगाणा टाकला जातोय, सगळ्या खाऊन पिऊन घाण खालती टाकतात, तेव्हा कोण विचारत नाही. त्यामुळे प्रतिक्रिया पाहताना हे स्पष्ट आहे की आगामी महापालिका निवडणुका जेव्हा होतील तेव्हा होतील, त्याचा टोन सेट करण्याचा प्रयत्न मात्र नक्की होतोय. ज्याचं निमित्त ठरलेले राज ठाकरेंचं विधान, गंगेचं प्रदूषण, गंगेचं स्नान आणि श्रद्धा, आस्था. याबद्दल बोलण्यासाठी आपल्यासोबत गेस्ट सेंटरमध्ये अनेक मान्यवर आहेत. आपण त्यांच्याकडे जाऊयात. आपल्यासोबत कोणकोणते गेस्ट आहेत पाहूयात. आपल्यासोबत आहेत महंत सुधीरदास, जे धर्मशास्त्राचे गाढे अभ्यासक आहेत, महामंडलेश्वर आहेत, त्यांचं स्वागत. गुणरत्न सदावर्ते आहेत, स्वतः कायदेतज्ञ तर आहेतच पण शिवाय विविध सामाजिक मुद्द्यांवरती सुद्धा प्रखर भाष्य करत असतात. संदीप देशपांडे आहेत, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पदाधिकारी आणि नेते,
त्याचप्रमाणे अतुल भातखळकर भाजपतर्फे भूमिका मांडण्यासाठी. सगळ्यांचं स्वागत. मी सगळ्यात आधी संदीप देशपांडेंकडे जातोय. संदीपजी, माझा आपल्याला प्रश्न आहे, आपण सगळ्या प्रतिक्रिया आतापर्यंत पाहिल्या असतील. राज ठाकरे यांचा पाण्याच्या शुद्धाशुद्धतेवरचा मुद्दा असायला काही हरकत नाहीये, पण त्या बाबतीत ज्या प्रकारे हडतहुडत केलेलं आहे, हे पाणी नको, जी काही बगलेतला वगैरे हात दाखवून केलेलं आहे, त्यामुळे आस्थेला जरा धक्का लागला असं नाही वाटत? हे टाळता आलं असं नाही वाटत संदीपजी? नाही, मुळात असं आहे की त्यांचा जो रोख होता बोलण्याचा, तो रोख आपण समजून घेतला पाहिजे. आता काय झालं हल्ली की आपणच सगळ्या गोष्टींचे कन्क्लुजन्स काढतो. हल्ली बरेच तज्ज्ञ मंडळी असतात की ते स्वतःच सगळं कन्क्लुजन की नाही यांनी धार्मिक भावना दुखावल्या, यांनी हे घेत. त्यांनी असं म्हटलं त्याच्यामध्ये की ज्या पद्धतीने मूळ मुद्दा हा आहे या सगळ्यामध्ये की श्रद्धा, अंधश्रद्धा किंवा या विषयापेक्षा मूळ मुद्दा आहे की गंगेचं पाणी प्रदूषित आहे की नाहीये. तर मला असं वाटतं त्याच्यावर केंद्रीय जे प्रदूषण नियंत्रण मंडळ आहे त्याचा अहवाल स्पष्ट आहे की गंगेचं पाणी प्रदूषित आहे. आपण या गोष्टीवर विचार केला पाहिजे सगळ्यांनी की गंगेचं पाणी जर एवढं प्रदूषित असेल, आज यमुना असेल, म्हणजे आता दिल्लीला पण हाच मुद्दा होता त्याच्यामध्ये श्रद्धेचा भाग आहे. ते जर पाणी जर प्रदूषित असेल तर ते स्वच्छ करण्यासाठी आपण काय करतोय किंवा आपण काय केलं पाहिजे. बरं, या फक्त गंगेच्या विषयात बोललेले नाहीत ते, याच्या आधी पण आपल्याला आठवत असेल तर ज्या पीओपीच्या मूर्ती ज्या समुद्रामध्ये विसर्जित होतात त्याबद्दलही ते बोललेले आहेत. मशिदीच्या भोंग्यांमुळे जो आवाज होतो त्याच्यामुळे जो लोकांना त्रास होतो त्याबद्दलही राज ठाकरे बोललेले आहेत. बरं, जी जंगलातली लाकडं जास्तीत जास्त कापली जातात आणि ती सरणासाठी आपण वापरतो, म्हणजे एखाद्याचा मृत्यू झाल्यावर त्याच्याबद्दलही ते बोललेले आहेत. तर एखाद्या धर्मामध्ये काही गोष्टी जर त्या आपल्याला वैज्ञानिक दृष्ट्या समजा त्या धोकादायक वाटत असतील तर त्याच्यामध्ये सुधारणा झाली पाहिजे की नाही झाली पाहिजे हा मुद्दा आहे. तर या मुद्द्यावर बोललं तर उगीच आमची धार्मिक भावना दुखवते वगैरे या गोष्टींचे आड घेऊन त्याच्यामध्ये राजकारण करायची काही गरज आहे असं मला वाटत नाही. सुज्ञ माणसाने तरी ते करू नये. बरं संदीपजी, तुम्ही म्हणालाय राजकारण करायची गरज नाहीये, पण त्याचप्रमाणे थट्टा करायची सुद्धा गरज होती का? कारण आम्ही लोकांना प्रतिक्रिया विचारलेल्या आहेत आणि थोड्याच वेळात त्या तुम्ही सुद्धा बघाल, आपण त्या दाखवतोय, तुम्ही नंतर सुद्धा कार्यक्रम चेक केला तर तुम्हाला प्रतिक्रिया बघायला मिळतील. लोकांचं म्हणणे मुद्दा मांडणं हा एक भाग आहे. जी पॉल्युशन कंट्रोल बोर्ड आहे केंद्राचा, त्यांनी सुद्धा मुद्दे मांडलेले आहेत. ज्या प्रकारे ते सांगण्यात आलं त्यामुळे मात्र त्या आस्थेला धक्का पोहोचतोय. म्हणजे जवळपास तुम्ही सांडपाण्याशी तुलना तर करत नव्हता ना. भावना काय? शेवटी भाव महत्वाचा आहे. भाव तिथे देव आहे. दगडात सुद्धा देव शोधता येतो. गंगेत सुद्धा लोकांना गंगा माताच वाटते. पण ते करत असताना जर का ती माता आहे, आणि मला खात्री आहे तुम्ही सुद्धा मानत असाल, संदीप देशपांडे गंगेला माता मानत असाल, तर अशावेळी तिची स्थिती काही का असे ना, ती स्थिती वर्णन आपण कसं करतो ते फार महत्वाचं ठरतं. आणि या बाबतीत मी आता अतुल भातखळकरांकडे जाणार. आपल्यासोबत अतुल भातखळकर सुद्धा आहेत. बरं, बोला 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 एक सांगा बोला. प्रसन्न, मला एक सांगा, जर आपण त्याला माता मानतो तर तिथे आपण प्रदूषित पाणी का टाकतोय? बरं, तिथे आपण प्रेत का टाकतोय? तिथे आपण सगळं जे सांडपाणी वगैरे सगळं जे गोळा होतं ते तिकडे का टाकतोय जर आपण माता मानतो त्याला? तर मग आपली हे नाहीये, ती जबाबदारी नाहीये सगळ्यांची स्वच्छ ठेवणं? बरोबर आहे. आज मिठी नदी पण माता आहे ना. नदी कुठली माताच मानतो आपण धर्मामध्ये. मिठीमध्ये नदीमध्ये जाऊन आंघोळ कोण करू शकता? बरं, ठीक आहे. मी संदीपजी, मला प्रतिक्रिया, तुमच्या भावना लक्षात आल्या, मला भावना लक्षात आल्या. मी या बाबतीत बोलण्यासाठी अतुल भातखळकर सुद्धा आहेत. त्यांच्यानंतर मी महंत सुधीरदास आणि गुणरत्न सदावर्तेंकडे मी जाईन. अतुलजी, आपण प्रतिक्रिया पाहिलेली आहे संदीप देशपांडेंची. नाही, संदीप देशपांडे डिफेंडिंग इनडिफेन्सेबल अशा पोझिशन मध्ये आहेत. त्यांची परिस्थिती मी समजू शकतो काय आहे ती. पण आपण जो मुद्दा मांडला तो सर्वात महत्वाचा मुद्दा आहे. प्रदूषणाच्या विरोधामध्ये सगळेच लढा देत आहेत, सगळेच प्रयत्न करतायत, केलाही पाहिजे. पण ज्या चेष्टेच्या, हेटाळणीच्या शब्दांमध्ये, त्या स्वरूपामध्ये महाकुंभचं जो अपमान राज ठाकरेंनी केलेला आहे तो सर्वाधिक संतापजनक आहे. बरं. आणि त्याच्यामुळे गंगेमध्ये एखाद्याला गंगा माता वाटत नसेल, एखाद्याला कुंभात जावंसं वाटत नसेल, तर हा ज्याचा त्याचा व्यक्तिगत प्रश्न आहे. हिंदू धर्मामध्ये चारवाकाला सुद्धा अवतार मानलेला आहे.
ज्या चार्वाकाने या सर्व गोष्टींवर टीका केली आहे, अध्यात्मापासून सगळ्या गोष्टीवर. मुद्दा हा आहे की या देशातल्या हिंदूंच्या भावनांना काडीतकी किंमत द्यायची नाही. याची राजकीय किंमत ही बरं. आपण ज्या महानगरपालिकेच्या निवडणुकीचा उल्लेख केला, हो. त्या महानगरपालिकेच्या निवडणुकीत राज ठाकरेंना मोजावी लागेल. बरं. हिंदू धर्मावर, हिंदू संस्कृतीवर, हिंदू समाजातल्या अशा वेगवेगळ्या परंपरा, चालीरीती याच्यावर अनेकांनी टीका केली आहे. स्वामी विवेकानंदांनी टीका केली आहे, महात्मा ज्योतिबा फुल्यांनी टीका केलेली आहे. बरं. पण त्यांची टीका हे आईने मुलाला 4 रट्टे लगवण्यासारखे आहेत की तो सुधारण्याकरताय. हे जे वक्तव्य केलं गेलंय ते चेष्टेच्या स्वरूपातलं वक्तव्य केलं गेलेलं आहे. बरं. ते अपमान करण्याकरता वक्तव्य केलं गेलेलं आहे. आणि त्याच्यामुळे मला असं वाटतं की या वक्तव्यामागे काही ना काही त्यांच्या कल्पनेतला राजकीय विचार असावा, ज्याचा उल्लेख आपण सुरुवातीला केला. आणि त्यामुळे भारतीय जनता पार्टीला त्यांची ही भूमिका मान्य असण्याचा प्रश्न उद्भवतच नाही. आणि त्याच्यामुळे आमच्या दृष्टीने गंगा माता ही पवित्र आहे. आणि त्याचा शुद्धीकरणाचा मुद्दा आला तर शुद्धीकरण खरं तर स्वर्गीय राजीव गांधींनी पंतप्रधान झाल्यानंतर तो प्रयत्न केला होता. दुर्दैवाने तो यशस्वी झाला नाही. बरं. पण नमोमी गंगा या नावाखाली माननीय मोदीजींनी प्रकल्प चालू केलाय आणि आपण सगळे रिपोर्ट्स बघितले तर आज 50% जास्ती त्या प्रोजेक्टचं काम पूर्णत्वाला पोहोचलेलं आहे. अनेक ठिकाणी जे गंगेच्या मध्ये दूषित पाणी सोडलं जात होतं, बरं, त्याच्यावर ट्रीटमेंट करून त्या ठिकाणी पाणी सोडलं जातं. आणि त्याच्यामुळे मला असं वाटतं की समस्त भारतीयांच्या हा श्रद्धेचा अपमान झालेला आहे. बरं, मी हा श्रद्धेचा अपमान हा विषय तर घेऊन जाईनच. आणि त्यानंतर मला अतुल भातखळकरांसाठी सुद्धा एक प्रश्न आहे. कारण काहीच दिवसांपूर्वी म्हणजे स्पेसिफिक सांगायचं झालं तर महाशिवरात्रीच्या 2-1 आठवड्याच्या आसपास केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाचाच अहवाल आला होता आणि ज्यामध्ये गंगेचं पाणी हे आचमन तर सोडाच, आंघोळीसाठी सुद्धा योग्य नाही असं त्यांनी स्पष्ट निर्वाळा दिला होता. उत्तर प्रदेश राज्य शासनानं तो स्वीकारला नव्हता. आणि त्याही पलीकडे जाऊन बघायचं झालं तर जी दृश्य दिसत होती ज्याचा उल्लेख राज ठाकरेंनी सुद्धा केला, त्यामुळे माणसाच्या मनात प्रश्न मात्र येऊ शकतो. एक मात्र नक्की भातखळकर जे सांगतायत की टोन कोणता होता, सांगण्याची पद्धत कोणती होती. मी आता जातोय महंत सुधीरदास यांच्याकडे. महंत सुधीरदासांचं म्हणणं यासाठी महत्त्वाचं आहे, ते नाशिकला आहेत आणि पुढच्या 2 वर्षात नाशिकला सुद्धा महाकुंभ आहे, त्यामुळे त्यांच्याकडे जाणं गरजेचं आहे. महंत, राज ठाकरेंच्या या प्रतिक्रियेबद्दल आणि बाजूच्या सगळ्या संवादाकडे आता आपण पाहिलेलं आहे, काय म्हणणं आहे आपलं? नाही, आता अतुलजींनी जो विषय सांगितला की आपण कसल्या भाषेत सांगतोय, कुठल्या पद्धतीने सांगतोय, त्याचा आशय काय, त्याचा विषय काय. बरं. प्रसन्नजी, आम्ही 33 दिवस प्रयागला होतो. कुंभमेळ्याचे सर्व शाही स्नानं निर्वाणी आखाड्यामध्ये आम्ही संपन्न केले आणि आम्ही ऑलमोस्ट गंगेवरती त्या ठिकाणी स्नानाला जात होतो. एकही दिवस असं झालं नाही की कुठे अंगावरती रॅश आला, कुठे खाज आली किंवा कुठे काही स्किन इफेक्ट झाला. आणि पोल्युशन बोर्डाचा जो रिपोर्ट आपण म्हणत आहात त्याचा अधिकृत रिपोर्ट कुठे आहे? अधिकृत रिपोर्ट नाही. ही कोणीतरी मिस्चिफिंग केलेली होती आणि उगाचच त्या ठिकाणी वावडी उठवलेली होती. माझं म्हणणं असं आहे की आज लालू प्रसाद यादव आणि राज ठाकरे या 2 व्यक्तींनी उपहासात्मक, जाणीवपूर्वक हिंदूंचा अपमान होईल अशा पद्धतीची वक्तव्य केली आहेत. आमचं म्हणणं एवढं आहे महंत, मला इकडे मगाशी अतुल भातखळकर सुद्धा म्हणाले आणि तुम्ही सुद्धा म्हणताय, महंत तुम्ही राज ठाकरेंच्या विधानावर टीका करा, जी करायची ती करा, ती त्यासाठी तुम्ही पूर्ण मुक्त आहात, तुम्हाला कुणीही अडवणार नाही. पण तुम्ही असाल किंवा अतुल भातखळकर असतील की हिंदूंचा अपमान झाला, हिंदुत्वाच्या भावनांचा अपमान झाला. राज ठाकरे स्वतः हिंदू आहेत, त्यांचा पक्ष अधिकृतरित्या हिंदुत्ववादी आहे, ती भूमिकाच त्यांनी घेतलेली आहे जी आपण हनुमान चालीसा प्रकरणामध्ये किंवा मशिदीच्या बाहेरच्या भोंग्यांच्या प्रती सुद्धा पाहिलेली आहे. तर मग एका विधानानंतर राज ठाकरेंना एकदम हिंदू विरोधी ठरवण्याचा, म्हणजे राज ठाकरेंचं एक विधान आणि आता एकदम त्यांना हिंदू विरोधी ठरवण्याचा अजेंडा, हा काय प्रकार आहे? ते हिंदू विरोधी झाले एका वाक्याने? नाही, बघा याच्यामध्ये मुद्दा काय आहे. माझं म्हणणं असं आहे की बाळ नांदगावकर माझे मित्र आहेत, राजसाहेब माझेही मित्र आहेत. परंतु जर तुम्ही तिथे बाळा नांदगावकर साहेब जर तिथे त्यांना
काय गंगाजल त्यांनी कसलं त्या ह्याच्यात आणलं म्हणाले तर तुम्ही त्याला तिथे हड करताय. म्हणजे तुम्ही कार्यकर्त्यांना काय ट्रीटमेंट देताय. आणि ती पण बाळा नांदगावकर सारख्या अख्खं जग राज साहेबांना सोडून गेलं आणि बाळा नांदगावकरांच्या मैत्रीचं उदाहरण दिलं जातं. ठीक आहे, तुमची श्रद्धा नाही तुम्ही म्हणू नका, परंतु त्या गंगेचं जे काही वैशिष्ट्य एवं गुण आहे, प्रसन्नजी, सायन्स रिपोर्ट नावाचं जगातलं सर्वात मोठं मॅगझिन आहे, त्याचं म्हणणं असं आहे की गंगेचं पाणी कधीही सडत नाही, गंगेच्या पाण्यात बॅक्टेरिया होत नाही, गंगेच्या पाण्यामध्ये आळ्या पडत नाही. आपल्याकडे तुम्ही मगाशी सुरुवातीला प्रस्तावनेत सांगितलं की एखाद्या व्यक्तीच्या मुखामध्ये गंगा आपल्याकडे देवाच्या पूजेमध्ये सुद्धा ठेवली जात असे आणि त्याला सील लावलेला असे आणि ज्या वेळेला तो मृत्यू शय्येवरती असे त्यावेळेला तुळशी दळ आणि 2 थेंब त्याच्या मुखामध्ये टाकलीत. 50-50 वर्षाच्या झाऱ्या, 50-50 वर्षाचे जुने कलश हे त्या ठिकाणी ठेवलेले असत असे, आपल्या घरात त्याचं पूजन केलेलं असे. आणि असं असताना राज ठाकरे साहेब ज्या पद्धतीने बोलताय, मला अतिव दुःख झालं. माझेच राज साहेबांचे अतिशय चांगले, आमच्या काळाराम मंदिरात अनेक वेळेला आम्ही त्यांचं स्वतः पूजन मी स्वतः केलंय. पण अशा पद्धतीने जर तुम्ही आपण बोलत असाल तर ही खूप चुकीची गोष्ट आहे. आणि हा एखाद्या धर्माच्या संदर्भामध्ये मला काय म्हणायचंय की तो राजकीय 100 गोष्टी आहेत ना. पोल्युशन कंट्रोल बोर्डाला आता आम्ही देवेंद्रजींना निवेदन दिलं की नाशिकच्या गोदावरीच्या संदर्भात पहा, 2100 कोटी रुपये त्यांनी सँक्शन केले. आम्ही स्वतः प्रयत्नशील आहोत. मी स्वतः प्रयागला किमान 10 ते 15 कुंभमेळ्याच्या आधी बैठकीला आखाडा परिषदेतर्फे आम्ही तिथे हजर होतो. मला असं वाटतंय की हा मुद्दा आपण नाशिकला पण घेत आहोत आणि राजसाहेब स्वतः नाशिकमध्ये गेल्या कुंभमेळ्याला सत्ता महानगरपालिकेत राजसाहेबांची होती. मुर्तडक आमचे अशोक मुर्तडक तिथे महापौर होते. राजसाहेब सगळं कंट्रोल पाहत होते ना. अतिशय चांगल्या रीतीने त्यांनी तिथे कुंभमेळा हा संपन्न केला. आम्ही सुद्धा राजसाहेबांचं मला चर्चेचा एक टोन सेट करण्यापुरता तुमच्या सगळ्यांच्या प्रतिक्रिया कळलेल्या आहेत. मी आता यानंतर गुणरत्न सदावर्तेंकडे जाण्यापूर्वी फक्त मगाशी बहुधा अतुल भातखळकर काहीतरी बोलू पाहत होते, त्यांच्याकडे जातो आणि त्यानंतर गुणरत्न सदावर्तेंकडे मी जाईन. अतुल भातखळकर, तुम्ही मगाशी काहीतरी बोलू पाहत होता, काहीतरी सांगत होता, काय म्हणताय? गंगेचं पाणी हे मूलतः शुद्ध असतं आणि ते शुद्ध राहतं. याचे सायंटिफिक कारण सुद्धा ही सिद्ध झालेली आहेत. याच्यावर अनेकांनी पुस्तकं लिहिलेली आहेत. आणि गंगेत, आणि त्याच्यामुळेच असेल, गंगेचं आणि भारतीयांचं एक भावनात्मक नातं आहे. अनेक फॉरेनर लोकांनी गंगेवर पुस्तकं लिहिलेली आहेत, त्याचं मराठीत भाषांतर झालेली आहेत. आणि त्याच्यामुळे गंगेच्या पाण्यामध्ये वर्षानुवर्ष लोक गंगेचं पाणी बोटीवर जात असताना अगदी ब्रिटिशांपासून अनेक लोक मोठमोठ्या कॅनमध्ये गंगेचं पाणी जे 2-2 महिने टिकू शकतं अशा पद्धतीचं असल्यामुळे ते पाणी घेऊन जातात. आणि त्याच्यामुळे गंगा ही शुद्ध आहे, ही केवळ भावना नाहीये, याच्या मागे विज्ञान आहे आणि हे सायन्सने सिद्ध झालेलं आहे. बरं, नाही भातखळकरजी, माझा मगाचा मुद्दा होता, गुणरत्न सदावर्तेंकडे मला जायचंच आहे. एका विधानामुळे राज ठाकरे हिंदुत्व विरोधी, गंगेचा अपमान, महापालिकेच्या वेळी निवडणुकीमध्ये किंमत मोजावी लागेल, म्हणजे एकदम इतकं टोक कसं काय? अगदी आतापर्यंत आपले नेते जाऊन त्यांना भेटत होतात, ते तुमच्या मंचावर येत होते. आता एक विधान झालं तर लगेच हिंदुत्व विरोध, महापालिका निवडणुकीत किंमत मोजावी लागेल, असा एकदम अजेंडा का चेंज होतो 180 डिग्रीमध्ये? नाही, अजेंडा चेंज व्हायचा काही मुद्दा नाहीये. आणि याच्यामुळे ते हिंदुत्वाच्या विरोधात आहेत का बाजूने आहेत याच्यावर मी काही कॉमेंट पास केलेली नाहीये. कारण ते ज्याचं ते ठरवावं, त्या लोकांनी ठरवावं, ज्यांना कोणाला ठरवायचंय त्यांनी ते ठरवावं. बरं, पण मी सुरुवातीलाच म्हटल्याप्रमाणे प्रदूषणाच्या बाबतीत कोणी आवाज उठवला तर तो अत्यंत स्वाभाविक रास्त आहे. बरं, आणि सगळेच प्रदूषणाच्या विरोधामध्ये आहेत. प्रदूषण हे नष्ट झालं पाहिजे अशी सगळ्यांचीच भूमिका आहे, तो काही मुद्दा नाहीये. पण या देशामध्ये हिंदू समाजाच्या भावनांचा प्रश्न आला की त्याची सहजतेने टिंगलटवाळी केली जाते, हा माझा मुद्दा आहे. ठीक आहे, मी पुन्हा संदीप देशपांडेंकडे जाण्यापूर्वी गुणरत्न सदावर्तेंकडे मी बराच काळ गेलो नाही. गुणरत्न सदावर्तेजी, तुम्ही सुद्धा टीका केली राज ठाकरेंवर, मनसेवर, त्यांच्या या विधानावर. मला पहिल्यांदा आश्चर्याचा धक्का बसला की गुणरत्न सदावर्ते ज्या आंबेडकरी चळवळीतून येतात, एकदम हिंदूंच्या श्रद्धेचा विषय त्यांनी इतका मनाला का लावून घेतला? म्हणजे मला व्यक्तिगत क्युरिओसिटी आहे, मला उत्सुकता आहे, म्हणजे मला समजून घ्यायची की तुमची भूमिका काय आहे या बाबतीत. त्यामुळे मला पहिल्यांदा हा प्रश्न विचारायचा आहे
की गंगेची श्रद्धा, हिंदूंचं मानस, त्याच्यावरती होणारा परिणाम, राज ठाकरेंचं विधान आणि गुणरत्न सदावर्तींची टीका, हे नेमकं जोडायचं कसं? सगळे डॉट्स कसे काय जोडायचे? जोशी साहेब, सगळ्यात अगोदर तर तुम्हाला सांगू इच्छितो की भारतीय संविधानाच्या चष्म्यातून आणि त्या विचारातून आपण धर्मांना बघितलं पाहिजे, बरोबर, आणि धर्म स्वातंत्र्याला बघितलं पाहिजे, आणि धर्म रक्षणाला बघितलं पाहिजे. तीच गीतेची शिकवण आहे, तुम्हाला सांगतो. आणि तेच प्रभू श्री रामचंद्रांचे विचार, मूळ प्रत जर आपण भारतीय संविधानाची बघितली तर त्याच्यामध्ये रेखाटलेले आहे. त्याच्यामुळे हा विषय माझा आहे. हा ह्या हिंदू राष्ट्रातल्या सामान्यातल्या सामान्य प्रत्येकाचा आहे, जे संत परंपरेला मानतात, जे श्रद्धेने गंगेला माय म्हणतात, गंगेला आई म्हणतात. लक्षात घ्या जोशी साहेब, तुम्ही एक गोष्ट सांगतो, गंगेची कमया ही कोणी कितीही केली तर ती कमीच आहे, कारण तिला मायचं आणि आईचं स्वरूप आहे. जसं मुसलमानांना जेवढं म्हणजे त्यांचं दिव्य कुराण महत्वाचं आहे, ख्रिश्चनांना जसं बायबल आहे, तसं गंगा मैया म्हणलं जातंय. कारण मी गोदावरीच्या जिल्ह्यामधला माणूस आहे, कारण मला माहित आहे की गोदावरीच्या प्रती काय लोकांची आस्था असते. आणि त्या पुढे जाऊन मला सांगताना मला हे म्हणायचं आहे, एक वैज्ञानिक दृष्टिकोन जे आपण वारंवार आपल्या मगाशा चर्चेमध्ये आपण रिपीट करत आहात, कशाच्या बाबतीमध्ये की स्वच्छता. खरं जे संत आहेत आपल्या सोबत बसलेले, त्यांनी बरोबर सांगितलं की ती एक निश्चित होती, पण त्या पुढे जातो मी. खरं तर मला अतुलजीकडून अपेक्षित होतं, पण त्याच्या पुढे जातो मी. ते असं आहे की जे सॅम्पल सर्वे करण्यात आला होता, काही मिस्युअस लोकांनी काही सॅम्पल्स खाजगी परिस्थितीत दिलेले होते, परंतु जे ऍक्च्युअल सॅम्पल्स आहेत त्या सॅम्पल्सचा मी आधार देऊन सांगू इच्छितो तुम्हाला. आणि राज ठाकरेंनी सुद्धा ते ऐकला पाहिजे की बॅक्टेरिया आणि ऑक्सिजनचं जे प्रमाण आहे ते मॉडरेट आहे, 3 ते 5 आहे. आणि एवढे लोकांनी आंघोळ केल्याच्या नंतर मला हे सांगायचं की पाश्चात्य देशातल्या सर्वात मोठा जो व्यापारी आहे, जो जगावर राज्य करतो, त्याच्या कुटुंबीय येऊन ज्यावेळेस तिथं स्नान घेतात त्यावेळेस त्यांना विचार आला नसेल का? म्हणजे कोणी केलं असेल ते सगळं बघितलं. मला गुणरत्नजी, मला माफ करा, मी मध्ये तुम्ही बोलत असताना बोलतोय म्हणून मला खरंच मला माफ करा. कोण म्हणताय तुम्ही? कोणी आंघोळ केली? कोणत्या व्यापाऱ्याने आंघोळ केली? हो, जे व्यापारी म्हणजे काही कुटुंब, जे पाश्चात्य देशातले काही जे मोठे कुटुंब होते, ते लोक, मी तुम्हाला ती नावही देतो, ते लोकांनी आल्याच्या नंतर कोणताही प्रश्न उपस्थित केलेला नाहीये. एक, आणि त्याचं जे प्रमाण आहे 3 ते 5 मॉडरेट आहे, त्याच्यामुळे ते पिण्यासाठी सुद्धा योग्य आहे. आणि ते ऑफिशियली जर तुम्हाला उत्तर प्रदेश सरकारच्या योगीजींच्या साईटवर आपल्याला ऑफिशियली त्या भाषणामध्ये पाहायला मिळेल. त्यामुळं मला असं वाटतं की राज ठाकरेंनी सगळ्यात अगोदर तर जाहीर माफी मागितली पाहिजे. आणि मला असं वाटतं अयोध्येला किंवा कुंभला जाऊन पुन्हा एकदा गंगेला आपले काही फरक पडत नसते. माफी मागणं हा अपराध नाहीये, माफी मागणं हे लहानपणा नाहीये. त्याच्यामुळे मला असं वाटतं की त्यांनी गुडघे टेकून नतमस्तक झालं पाहिजे. हे एक मला म्हणायचं, कारण आपण धार्मिक ज्या गोष्टी राजकारण करण्यासाठी आहेत ना, तुम्हाला 1, 2, 3, 4 चुलीवर किती तुम्ही भाकरी शेका, राजकीय भाकरी, तुम्ही टोलच्या शेका, तुम्ही आणखीन कोणत्या शेका, कुणी तुम्हाला अडवलंय काय? परंतु धार्मिक गोष्टींमध्ये तुम्ही नाक खुपसणं, मला असं वाटतं हे अत्यंत वेदनादायी आहे. आणि आत्ताच म्हणजे सन्माननीय संदीप देशपांडे साहेब बोलत असं म्हणाले की प्लास्टरच्या मूर्तींच्या बाबतीत मी आता डंके की चोट पे सांगू इच्छितो, मूर्ती गणपती बाप्पाच्या मोठ्यातल्या मोठ्या मुंबईतही बसतील, देशातही बसतील. आणि राज ठाकरेंच्या देशपांडे साहेबांनी आता त्या बाबतीत म्हणजे सुवारा दिलाय का? कारण मोठ्या गणपतीच्या बाबतीमध्ये गणपती विषय फक्त डायव्हर्ट होऊ नये, विषय भरकटू नये याची मला काळजी घ्यावी लागेल. मी त्याच्याकडे जात नाही तर पुन्हा वेगळी चर्चा होईल. आणि मग तुम्ही जे बोलताय त्याच्यावर मला त्यांना वेळ द्यावा लागेल. मग संदीप देशपांडे चिडतील, मला वेळ दिला नाही. मग त्यावरती मग सुधीर दासांना पण बोलायचं असेल. त्यामुळे प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्ती हा आपला आत्ताचा विषय नाहीये. मी पुन्हा संदीप देशपांडेंकडे जातो. संदीप देशपांडे, राज ठाकरे हे कलाकार आहेत, ते एक उत्तम कार्टुनिस्ट आहेत आणि त्यांच्यातला हा कार्टुनिस्ट फटकारा, हा व्यंगचित्रकाराचा फटकारा त्यांच्या बोलण्यात सुद्धा जाणवत असतो. बाळासाहेब ठाकरेंमध्ये सुद्धा ते बघायला मिळालं होतं. पण ते करत असताना इथे मात्र जरा चुकले का? कारण मी तुमच्या सगळ्यांच्या, अभिजित पानसेंची प्रतिक्रिया फेसबुकवर पाहिली,
त्यांनी तर त्याचा निर्णय आणखी त्यांनी अभिजित पानसे तर आणखीच वेगळ्या डिरेक्शनला गेलेले आहेत. गंगेमध्ये या महाकुंभाच्या काळामध्ये स्नान करणाऱ्या महिलांचे विचित्र पद्धतीने काढलेले व्हिडिओज डार्क वेबवरती कसे मिळतात वगैरे इथपर्यंत जाऊन त्यांनी विषय भिडवला. याचं खरं खोटं माहित नाही, तुमच्या अभिजित पानसेंनी म्हटलेलं आहे. माझा आपल्याला प्रश्न आहे, हा बॉल तुम्ही डक करायला हवा होता, टक करायला हवा होता, पण तुम्ही केला नाही आणि आता ते विधान जरा तुमच्या मागे लागणार आहे असं नाही वाटत तुम्हाला? संदीप, हे अवॉइड करायला हवं होतं, टाळायला हवं होतं? प्रसन्न असं आहे की त्यांची एक बोलायची शैली आहे, त्या शैलीत ते बोलले. आता मला सांगा की त्यांनी ठीक आहे म्हणजे ते जर असं म्हणाले असते की बाबा नांदगावकर माझ्याकडे ते गंगेचं पाणी घेऊन आले आणि मी त्याला म्हटलं की अरे बाळा हे पाणी खूप अशुद्ध आहे, हे मी नाही पिऊ शकत, तर मग ते असं म्हणतील का? तुम्हाला वाटतं राज ठाकरे असं बोलतील नांदगावकरांची? ते जे कॉन्व्हर्सेशन झालं ते त्यांनी स्पष्टपणे सांगितलं आणि ते त्या शैलीत बोलतात, त्या शैलीत ते बोलले. कुत्र्याला हाड म्हणतो संदीप आपण. प्रसन्न, मी त्यांच्यामध्ये बोलतो. गुणरत्नाजी प्लीज, गुणरत्नाजी आपण काही सभ्यता पाळूयात, संकेत पाळूयात चर्चेचे. संदीप देशपांडे पूर्ण करा, बोला संदीप बोला. आणि ते म्हणाले हट मी पाणी पिणार नाही, ते गंगेला हट नाही म्हणाले, हट कोणाला म्हणाले? बाळा नांदगावकर, हट मी पाणी नाही पिणार. याचा अर्थ गंगाचा अपमान, मग हिंदू धर्माचा अपमान, मग सर्वात विरोधी राज ठाकरे हिंदू धर्माच्या एकदम विरोधात आहेत असं ज्या समाज सुधारकांनी, मग ते प्रबोधनकार असतील किंवा त्याच्या आधीचे असतील, आज मला सांगा त्यावेळेला सती प्रथा बंद व्हावी याच्यासाठी हिंदू धर्मातल्याच लोकांनी पुढाकार घेतला. त्यावेळेलाही त्यांना विरोध करणारे बरेच लोक होते ना, नाही आमच्या धर्मात आहे असं नाही, बालविवाह नाही, हे मान्य नाही, बालविवाह ची जी प्रथा रद्द नाही केली पाहिजे, पॉलिगामी 4 बायका करायची पद्धत होती हिंदू धर्मात, आपण बदलली ना. सवय नाही प्रसन्न. मला एक फार वेगळा विषय, थोडं विषयांतर होईल पण बोलायचं आहे मला. नंतर तुमच्याकडे येतो मी. संदीप पूर्ण करा. तुमच्यामध्ये बोललो नाही, माझ्या झाल्यानंतर तुम्ही बोला प्लीज, मी त्याचंही उत्तर. ठीक आहे संदीप पूर्ण करा, हरकत नाही, बोला पूर्ण करा तुमचं. मध्ये नाही बोला. ते असं म्हणाले याचा अर्थ काही त्यांना त्यांची हिंदू धर्मावरची श्रद्धा गेली किंवा ते असं, मला असं वाटतं याच्या बाबतीत सावरकरांनी सुद्धा लिहून ठेवलेलं आहे की ज्या वेळेला आपण एकत्र सगळे स्नान करतो त्यावेळेला त्यांना रोगराई पसरण्याची शक्यता आहे. हे विज्ञाननिष्ठ आहे की नाही आहे? आपण कधीतरी ठीक आहे, भावना सगळ्यांच्या आहेत, आम्ही हिंदू नाही काय, फक्त भाजपवाले आणि जे बोलतात तेच हिंदू, आम्हाला धर्माबद्दल प्रेम नाही. म्हणजे ज्या हनुमान चालीसा आम्ही म्हटलं की आम्ही प्रेमी झाले, हिंदू प्रेमी झाले, मग सगळे मागे. पण एखादी जर चुकीची गोष्ट होते तर त्याला चुकीचं म्हटलं की लगेच आम्ही हिंदुत्वiste. हे कोण ठरवणार आहे लॉजिक? तुम्ही कोण आम्हाला सर्टिफिकेट देणार की आम्ही हिंदू प्रेमी आहोत की नाही? ते जनता ठरवेल ना. ठीक आहे, मी तुमचा संदीप देशपांडे तुमच्या या प्रश्नाचं उत्तर आपण अतुल भातखळकरांना विचारूया की एका विधानामुळे आमच्या हिंदुत्वाचं सर्टिफिकेट देण्याचा अधिकार हा धर्माचे आचार्य म्हणून महंत सुधीरदास आणि राजकीय प्रतिनिधी म्हणून अतुल भातखळकर म्हणजे भाजप यांना कुणी दिला? तुमचा प्रश्न मी दोघांना विचारेन. गुणरत्न सदावर्तेंना पण मला विचारायचं आहे. मगाशी ते अगदी पुढे जाऊन म्हणाले की या हिंदू राष्ट्रात, असं त्यांनी म्हणाले. आधी ते संविधानाचा दाखला देत होते, मग अचानक ते हिंदू राष्ट्र सुद्धा म्हणाले. तिकडे सुद्धा जाऊयात, पण तो मोठा चर्चेचा विषय आणखी वेगळा ठरेल. राज ठाकरेंनी अशा आशयाचं विधान केलं की गंगेच्या पाण्यामध्ये आंघोळ करण्याला काय अर्थ आहे? जर का त्यामध्ये स्त्री पुरुष हे अगदी काखा सुद्धा साफ करत असतील, आंघोळी करत असतील, ते पाणी कसं प्यायचं? अशा अर्थानं विधान त्यांनी केलं होतं आणि ते विधान योग्य वाटतंय का तुम्हाला, असा प्रश्न आम्ही तुम्हाला विचारलेला आहे. तुम्ही जर का एबीपी माझाच्या वेबसाईटवर जर का गेला तर तुम्हाला हा प्रश्न पाहायला मिळेल, ज्याचं उत्तर आपण द्याल आणि काही प्रतिक्रिया सुद्धा आपण या निमित्तानं पाहणार आहोत. जाणार आहोत आपण मीडिया सेंटरला. काही लोकांच्या प्रतिक्रिया आम्ही या निमित्तानं त्याचं संकलन केलेलं आहे. लोकांचं काय म्हणणं आहे या विषयाच्या बाबतीत, त्यासाठी जाऊयात मीडिया सेंटरकडे. एक प्रतिक्रिया आलेली आहे कणाद मुकाडे यांची. नद्यांची स्वच्छता गंभीर विषय आहे आणि राज ठाकरे यांच्या मुद्द्यात तथ्य असू शकतं, मात्र श्रद्धा आणि वास्तव यामध्ये समतोल राखत चर्चा होणं आवश्यक आहे. त्यामुळे टीका करा, पण श्रद्धा आणि वास्तव याच्यामध्ये समतोल ठेवा. खिल्ली नका उडवू त्याची. आणि राज ठाकरेंनी खिल्ली उडवली का असा एक सूर येतो, अशी टीका होते लोकांकडून. पुढची प्रतिक्रिया बघूया. पुढची कुठली प्रतिक्रिया आपण पुन्हा जाऊया आपल्या मीडिया सेंटरमधली. दरम्यान आपल्यासोबत पाहुणे सुद्धा ज्यांच्याशी आपली चर्चा सुरू आहे. जाऊयात आपण गेस्ट सेंटरकडे. तिकडे आपल्यासोबत महंत सुधीरदास आहेत, गुणरत्न सदावर्ते आणि संदीप देशपांडे सुद्धा आहेत. संदीपजी, मी तुमच्याकडे येतो. त्यापूर्वी मी महंत सुधीरदास यांच्याकडे जातो. महंत, इथे एक नाजूक प्रश्न तुम्हाला सुद्धा विचारावा लागेल, जो मगाशी संदीप देशपांडेंनी विचारला होता की आम्हाला हिंदुत्वाचं सर्टिफिकेट देणारे राजकीय पक्ष म्हणून भाजप, आणि माझा तुम्हाला प्रश्न आहे की धर्माचार्य म्हणून तुम्हाला हा अधिकार कोणी दिला?
महंत, एक चूक झाली की लगेच हिंदू धर्म विरोधी, हिंदू खतरे में, हिंदू धर्म विरोधी झाले राज ठाकरे. हिंदू धर्म विरोधी म्हणून मी राज ठाकरेंना कधीही बोललो नाही. उलट त्यांनी जे काही मध्यंतरी भूमिका घेतली होती, मशिदीवरचे भोंगे काढा, अन्य काही विषय आहेत, परंतु वारंवार ज्या भूमिका बदलतात त्याचे एक उदाहरण मी सांगतो प्रसन्नजी तुम्हाला. मध्यंतरी त्यांनी मराठी दिनाचा कार्यक्रम घेतला, अतिशय सुंदर कार्यक्रम, चांगला कार्यक्रम होता, आणि त्या कार्यक्रमाला त्यांनी जावेद अख्तरला बोलवलं. जावेद अख्तर आयुष्यभर त्या उर्दू आणि या सगळ्या गोष्टीच्या सगळ्या संदर्भात देशावरती टीका, राष्ट्रावरती टीका, आपल्या लोकांवरती टीका, समाजात सगळ्या बॉलिवूडचं हॉलिवूडचं त्यांनी इस्लामीकरण करून ठेवलं आणि त्याला तिथे बोलून त्याचं कौतुक चालू केलं. आम्हाला तर आश्चर्यच वाटलं, ठीक आहे ते एक नामवंत लेखक आहे, अमुक आहे तमुक आहे, परंतु हा जो बेस आहे या एक्झॅक्ट निवडणुकीच्या मुद्द्यावरती त्यांनी हा मुद्दा जो आहे पर्पजली बाहेर काढला. आणि त्यांना कल्पना होती, त्यांनी टायमिंग पण, ते कुंभमेळ्यात जर बोलले असते तर अजून काहीतरी भानगडी झाल्या असता. मला अक्षरशः हजारो लोकांचे फोन आलेत, उत्तर प्रदेशमधनं फोन आलेत, मी त्यात जात नाही, बोलत, माझी बोलण्याची देखील इच्छा नहीं या विषयावरती. बोले यार ये राज ठाकरे तो कम से कम ठीक लग रहा था, उद्धव ठाकरे के कंपेयर में ये भी बोले किस तरह की बातें करने लगा, महाराज जी इनको हड़काओ, बोले यांना बोला तुम्ही, रागवा, बोला. तर हे सामान्य लोकांचे 65 कोटी लोक जर तिथे गेले, त्या 65 कोटी लोकांमध्ये संदीपजी एक माणूस तुम्ही मला दाखवा की ज्याला स्किन डिसीज झालाय. 5,500 डॉक्टर आणि फिरते दवाखाने आणि स्थायी स्वरूपाचे दवाखाने तिथे होते. एक थंडी, खोकला आणि सर्दी पडसं जर सोडलं तर स्किनचा एक नाही. पण मला तुम्हाला पण प्रश्न विचारायचा आहे. नाशिकची गोदावरी असेल किंवा गंगा असेल, जिकडे सामूहिक प्रमाणात जर का सामूहिकरित्या आंघोळ होत असेल, आचमन होत असेल, जे ज्याच्या श्रद्धेबद्दल आपल्याला काही म्हणायचं नाहीये, पण यामध्ये तुमचं असं म्हणणं काहीच शुचितेचा मुद्दा, स्वच्छतेचा मुद्दा तयारच होत नाही असं आपल्याला म्हणायचंय. साधं उष्टावलेलं भांडं सुद्धा आपण वापरत नाही तिथे. जर का अशा पाण्यामध्ये जाण्याच्या बाबतीत एखाद्याला अडचण असेल, राज ठाकरेंना अडचण असेल, तर त्यांनी ते व्यक्त पण नाही करायचं. राज ठाकरेंनी वस्तुस्थिती व्यक्त करावं, त्यांना तो अधिकार आहे. ते ज्येष्ठ नेते आहेत, बाळासाहेबांचे लाडके एक व्यक्तिमत्व, त्यांचा जो कार्टुनिस्ट आहे, त्यांचा जो एक अभिजात शैली आहे, ठाकरी शैली आहे, त्याबद्दल आम्ही काहीच म्हणत नाही, आम्ही त्याचे चाहते देखील आहोत. परंतु ते त्या उपहासात्मक धर्मावरती विडंबन करून तुम्ही अशा पद्धतीने जर वाक्यरचना करत असाल तर खूप मोठ्या प्रमाणावरती ही नाराजी झाली आहे. आणि जसं अतुलजी म्हणाले, मी तर पॉलिटिकली त्याविषयी जास्ती बोलत नाही. तिथे प्रत्यक्ष कुंभामध्ये येण्याच्या आधी सुद्धा मी एक पोस्ट लिहिली होती प्रसन्नजी, आणि त्या पोस्टमध्ये मी काही एक श्लोक त्या ठिकाणी दिला होता. आपण तो श्लोक म्हणून तुम्ही घरी सुद्धा स्नान करू शकत होता. तो श्लोक असा आहे, त्रिवेणीम माधवम सोमम भारद्वाजंच वासुकीम वंदे अक्षवटम शेषम प्रयागम तीर्थनायकम. हा आपण म्हटला तरी सुद्धा घरी जरी आपण त्या दिवशी मौनी अमावस्येच्या दिवशी स्नान केलं असतं, शास्त्र असं सांगतंय की या श्लोकाची महती एवढी मोठी आहे की तुम्ही प्रयागचं तुम्हाला पुण्य प्राप्त होऊ शकतं. मी विचारू इच्छितो राज साहेबांना की तुम्ही केलं का असं काही? तुम्ही नाशिक कुंभमेळ्याचे पालक त्यावेळेला होतात, तुम्ही नाशिकला कुंभमेळ्यात स्नान केलं का? तुमच्याचकडे महानगरपालिका होती, मागच्या कुंभमेळ्यामध्ये सुद्धा राज ठाकरे. मला हा प्रश्न मात्र आहे, मला भातखळकर आणि गुणरत्न सदावर्तेंकडे येण्यापूर्वी हा प्रश्न महंत सुधीरदासांचा मला संदीप देशपांडेंना विचारायचा आहे. संदीप देशपांडे, या मुद्द्यामध्ये काही प्रमाणात तथ्य आहे. धरून चाला, गृहीत धरा की जर का गंगेचं पाणी शुद्ध वगैरे असतं, अगदी नीट तुमच्या जे कुठले प्रमाण असेल त्यानुसार, तुमचं असं म्हणणं आहे खरंच राज ठाकरे गेले असते तिथे स्नानाला, खरंच त्यांनी स्नान केलं असतं, त्यांच्यावर त्यांचे चिरंजीव गेले असते, पत्नी गेले असते आणि सगळी मंडळी गेली असते, असं खरंच झालं असतं? माझा साधा प्रश्न आहे. राम मंदिराचा मुद्दा राज ठाकरेंनी सुद्धा अनेकदा त्याच्यावरती विधानं केली. माझ्या माहितीनुसार, मी चुकीचं असेल तर मला अगदी तुम्ही जाहीर ऑनेर अगदी करेक्ट करू शकता, माझ्या माहितीनुसार 22 जानेवारी गेल्या वर्षी राम मंदिराचं लोकार्पण झाल्यानंतर आस्थागायत राज ठाकरे ही राम मंदिराला गेलेले नाहीयेत. त्यामुळे उत्तर भारतातल्या धार्मिक स्थळांच्या बाबतीत मग ते राम मंदिर असो नाहीतर गंगा नदी असो, इथे आपण गेला होतात का आणि गेला असता का, हा माझा प्रश्न आहे आपल्याला.
हे मुळात हा काय उत्तर भारतीय वगैरे विषय नाहीये. आणि राम मंदिरला का गेले नाहीत ते तुम्हाला माहिती आहे की एकदा आम्ही जाणार होतो तिथे, मग ते आंदोलन झालं आणि मग खूप नाटकं झाली, ती सगळ्या गोष्टी आपल्याला माहिती आहेत. त्यामुळे मला असं वाटतं तो मुद्दा पुन्हा उकरून काढायची गरज नाही. मला आठवत असेल त्यावेळेला तिथे ते कोण यांचा भाजपचाच खासदार होता कोणतरी, त्यांनी नाटक केलं आणि मग ते भरपूर मारामाऱ्या झाल्या असता म्हणून राज ठाकरेंनी ते टाळलं. आता विषय असा आहे की हा प्रश्न की कोणी जाऊन त्या कुंभमेळ्यात आंघोळ करायची किंवा नाही करायची, हा ज्याचा त्याचा वैयक्तिक प्रश्न नाहीये का? नाही, पण त्याच्याबद्दलची टिप्पणी जाहीर होती ना. पण संदीपजी, तुमचा मुद्दा बिनचूक मुद्दा आहे, बिनचूक मुद्दा आहे तुमचा, पण टिप्पणी जाहीर केली ना तुम्ही. लोक गेले संदीपजी, तर तुम्ही टीका कशाला करता? तुम्हाला कोणी टीका करण्याचा अधिकार दिला? ऐका, आता पूर्ण राजसाहेबांचं भाषण आहे ऐका. त्याच्यात ते काय म्हणाले, नांदगावकर माझ्यासाठी पाणी घेऊन आले गंगेचं, मी म्हटलं मी हे पिणार नाही, जे काय ते त्यांच्या स्टाईलमध्ये बोलले असेल, मी हे पिणार नाही. आणि मग त्यांनी सांगितलं की मी टीव्हीवर बघत होतो लोक कशी आंघोळ करत होते आणि तेच पाणी मी प्यायचं. हा विषय पाणी पिण्याबद्दलचा होता. नंबर 1, तुम्ही काय करताय माहितीये, सगळेजण म्हणजे जे इथे कोण मान्यवर बसले ते त्यांच्या पद्धतीने अर्थ काढतायत. मुळात ते काय बोललेत हे समजून न घेता आपल्या पद्धतीने अर्थ काढायचा तर मग काय विषयच नाही. मग तुम्ही काय वाटेल ते म्हणा, तुम्हीच लोक आहात ना सर्टिफिकेट. मला सांगा आता ते महंत साहेब म्हणाले काय, त्यांनी संस्कृतचे श्लोक, मला तर काय तो श्लोकाचा अर्थ नाही कळला, फक्त त्यांनी जे म्हणाले त्याप्रमाणे तुम्ही लोकांनी ठरवणार की बाबा हा श्लोक म्हटला आणि इथे आंघोळ केली की गंगेचं पुण्य मिळतं किंवा काय, हे ठरवणार तुम्ही. कोणी अधिकार दिला? ते महामंडलेश्वर आहेत. संदीप देशपांडे महंत सुधीरदास महामंडलेश्वर आहेत, ते धर्माचार्य आहेत, म्हणून तर त्यांनी तुम्हाला श्लोक सुद्धा ऐकवलाय. तो श्लोक म्हणून तुम्ही आंघोळ केली, तुम्हाला गंगा नदीच्या पाण्यात आंघोळ केल्याचं पुण्य सुद्धा लाभतं असं ते सांगतायत. प्रसन्नजी धर्माचार्य देशपांडेंना विचारा, देशपांडेंना येतोय का विचारा. महंतजी ऐका, धर्माचार्यच होते ना ज्यांनी ज्ञानेश्वरांची मुंज करायला नकार दिला, ते पण त्यावेळेचे धर्माचार्यच होते. मग त्यांनी बरोबर केलं का? प्रत्येक धर्माचार्य बरोबर असतील अशातला काही भाग नाही. बरं ठीक आहे, धर्माचा विषय सोडून देऊ. यांची प्रसन्नजी यांची राजमुद्रा मनसेनी केलेली राजमुद्रा चुकीची केली आहे, हे मी रायगडावर सांगितलं. तिथे देशपांडे होते. रायगडावर मी सांगितलं की राजसाहेब बाळा नांदगावकरांनी मी 25 फोन केले असतील, हे सुद्धा तिथे होते. रायगडावर मी बोललो की राजमुद्रा त्या ठिकाणी चुकलेली आहे. तिथे प्रतिपदस्य चंद्र जो शब्द आहे तो वरती आहे. तुम्ही असं आहे की तुम्हाला असं वेगळा विषय नाही, ऐकायचं नाही, हा त्यांचा गुण आहे. ऐकायचं तुम्ही कोणाचं? तुम्हाला जे वाटतं ना की तुम्हाला जे ज्ञान आहे ते सर्वोच्च ज्ञान आहे, त्याच्यावर कोणाला ज्ञान असू शकत नाही, हा समज आपला चुकीचा आहे. पहिली गोष्ट, तुम्ही सर्वोच्च नाही, जी छत्रपती शिवाजी महाराजांची जी मुद्रा आहे ना. ऐका ना, ऐका, ऐकून तर घ्या. तुम्हाला वाटतंय ती चुकीची आहे ना, आमच्याकडे काही लोक आहेत त्यांना वाटतं ही बरोबर आहे. शेवट ते चुकीचं आहे, बरोबर आहे. तुझ्या मागे ती मुद्रा दिसते मला इथून, तुझ्या मागे मुद्रा दिसते देशपांडेजी. महंतजी, मी आपल्याला अहोजाव करतोय, आपण तेवढा मान राखावा अशी माझी अपेक्षा आहे. ठीक आहे, आपण एका जाहीर चर्चेत बोललेला आहात. आपण लोकांना जेव्हा ज्ञान शिकवतात तुम्ही कसं बोललं पाहिजे, तेव्हा आपणही हे ज्ञान आपल्याला. ठीक आहे संदीपजी तुम्ही व्यक्तिगत घेऊ नका. त्यांनी व्यक्तिगत काही टिप्पणी केलेली नाही, ते सांगायचा मुद्दा करताय, तुम्ही चिडू नका. व्यक्तिगत राज ठाकरेंवर टीकाची, ते व्यक्तिगत राज ठाकरेंवर एवढं तुम्हाला बोललं तर ठीक आहे. मी 1-2 प्रतिक्रिया घेतो, जरा दोघांनाही शांत करून, नंतर दोघे शांत होतील म्हणून नंतर मी त्यांच्याकडे पुन्हा येतो. मी अतुल भातखळकरांकडे आणि गुणरत्न सदावर्तेंकडे जाणार आणि त्यानंतर संदीप देशपांडे मी तुमच्याकडे सुद्धा येतोय. मी येतो तुमच्याकडे. संदीप देशपांडे मी येणार आहे तुमच्याकडे. एक वेगळा प्रश्न विचारायचा आहे त्यापूर्वी अतुल भातखळकर, आता जर का राज ठाकरे एवढे हिंदुत्वाचे शत्रू झाले असतील, गंगेचा अपमान करून त्यांनी हिंदूंच्या भावना दुखावल्या असतील, तर यापुढे शिवतीर्थावरती भाजपच्या नेत्यांचे जे काही राबते असायचे ते बंद होणार आहेत? म्हणजे आता महापालिकेच्या दृष्टीने एकेकाळी तर आता परवाच्या मुंबई महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये महायुतीत घेण्याचं बोलणं चालू होतं, तर आता राज ठाकरेंच्या या विधानामुळे भाजपसाठी महायुती करता राज ठाकरे नावावर फुली बसलेली आहे का? हा माझा प्रश्न आहे. हे बघा, पहिला मुद्दा आमच्या दृष्टीने राज ठाकरेंचं हे विधान आणि आम्ही त्याचा महायुती किंवा त्याचा काही राजकीय संबंध वगैरे आमच्या दृष्टीने काही नाही. अच्छा, प्रत्येकाला आपापली भूमिका मांडण्याचा या देशामध्ये अधिकार आहे, लोकशाही आहे.
तशी आम्ही आमची भूमिका मांडलेली आहे. तुम्ही आता याच्यातून काहीतरी राजकारण म्हणजे हे तुम्ही अज्युम करताय की ते महायुतीत येणार आहेत. आता विधानसभेत हे खरं आहे की लोकसभेला त्यांनी पाठिंबा दिला होता, पण विधानसभा त्यांनी आमच्या समोर लढले ना ते, हे आपण कशाला विसरताय. आणि त्याच्यामुळे मी तुम्हाला 2 गोष्टी फार स्पष्ट करतो. बरं, की मगाशी आपण म्हणालात की तुम्ही सर्टिफिकेट देणारे कोण? आम्ही कुठे कोणाला सर्टिफिकेट देतोय? बरं, आम्ही 100 वर्ष हिंदुत्व जगतो, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ म्हणून. आम्ही आमच्या स्थापनेपासून हिंदुत्व, आमचं राष्ट्रीयत्व आम्ही जे मांडतो ते आम्ही जगतो. बरं. तो आमचा विचार आज जगाने स्वीकारलाय, अशी स्थिती आहे. नाही, मग त्या हिंदुत्वामध्ये राज ठाकरे आता बसतायत की नाही? करण्याचा अधिकार भातखळकरजी, त्या हिंदुत्वाच्या चौकटीत आता राज ठाकरे त्यांच्या या विधानानंतर बसतायत की नाही, हा माझा प्रश्न आहे. बसत असतील तर चांगली गोष्ट आहे, सांगा तसं. राज ठाकरे हिंदुत्वाच्या चौकटीत बसतायत का नाही बसतायत हे सांगण्याकरता भारतीय जनता पार्टी नाहीये. भारतीय जनता पार्टी ही महाराष्ट्राची भारतीय जनता पार्टी महाराष्ट्राचा विकास करण्याकरता आहे. बरं, ठीक आहे, मला मान्य आहे. मला तुमचं मत पटलं 100%. अगदी अचूक मुद्दा मांडलेला आहे आपण. मला फक्त वेळेची मर्यादा पाळावी लागेल. भातखळकरजी, तुम्ही सुद्धा समजू शकता. मी गुणरत्न सदावर्तेंकडे जातो. राज ठाकरेंच्या विधानाच्या ठीक आहे, स्पष्ट ठीक आहे. गुणरत्न सदावर्तेंकडे जातो. गुणरत्न सदावर्तेजी, आपण मगाशी म्हणालात की लाखो हिंदूंच्या श्रद्धांना धक्का दिलेला आहे राज ठाकरे यांनी. मग या न्यायाने अशा प्रकारे हिंदू धर्मातल्या अनेक परंपरा, प्रथा याच्याबद्दलची टीका टिप्पणीचा मोठा इतिहास दाखवता येतो. ताजा इतिहास 20व्या शतकातला म्हटलं तर तो आपल्याला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांपर्यंत येऊन आपण पोहोचतो. 22 प्रतिज्ञा आहे तर त्याचा सगळ्यात मोठी टीका आहे. आणखी किती टीका? 22 प्रतिज्ञा आहेत. मग माझा तुम्हाला प्रश्न, कारण तुमचा चळवळीशी संबंध राहिलेला आहे गुणरत्न सदावर्तेजी, मग आपण आता काय म्हणाल? एक विधान केलं तर आपण एवढे चिडताय, मग या अख्ख्या इतिहासाचं काय करायचं? नाही, मला इतिहास आणि फ्युचर दोन्हीवरही मी बोलू शकतो, पण आपल्याजवळ वेळेची मर्यादा कमी आहे म्हणून सांगतो की राज ठाकरेंची ती चूक नव्हती. बरं, ते डेलिब्रेट ऍक्ट होता. अच्छा, तुम्हाला सांगतो, स्त्रियांच्या बाबतीमध्ये ज्या प्रकारे ते अश्लील वर्तन, आता मला बोलू द्या, थांबवू नका, ज्या प्रकारे बगल अशी वर करून खाजवणं आणि त्यांनी तिकडे करायचं आणि आम्ही इकडे प्यायचं, हे राज ठाकरेंना शोभलं का? त्या पुढे जाऊन त्यांनी नुसतं धर्मावर बोलले नाहीत, तर त्यांच्या स्वतःच्या म्हणजे आयुष्यभर सोबत राहिलेल्या माणसाला हड आणि त्याही पुढे जाऊन म्हणजे फुटपाथवर राहणारा माणूस, त्याच्या बाबतीमध्ये अत्यंत म्हणजे खालच्या दर्जाचं ते बोलतात, ते सार्वजनिक दृष्ट्या बोलतात, हे अत्यंत खेदजनक. त्याही पुढे जाऊन तुम्हाला सांगतो की राज ठाकरेंच्या घरातल्या पाण्यापेक्षा तिथल्या गंगा मैयाचं पाणी अत्यंत शुद्ध आहे, हे मी डंक्याची चोट पे सांगू शकतो, कारण 3 ते 5 मॉडरेट रेट आहे. त्याही पुढे जाऊन सांगतो, तिथे एकही स्क्रीनच्या संदर्भानं संक्रमण झालेलं नाही. त्याही पुढे जाऊन सांगतो, संदीप 2-3 गोष्टी बोलले, ते काय बोलले? बहुपत्नी यांच्या बाबतीत ते कोणत्या राजाच्या बाबतीत बोलले, असा जर प्रश्न उपस्थित केला तर चर्चा दुसरीकडेच नाही, तर त्यांनी डेलिबरेटली कोणत्या राजाचा अपमान करण्याचा उद्देश होता, हा जर मी मुद्दा उपस्थित लावून धरला तर तुम्ही म्हणाल की चर्चा दुसरीकडे चालली. सांगायचं तात्पर्य, गणपती बाप्पाच्या बाबतीत, प्लास्टर ऑफ पॅरिसच्या बाबतीमध्ये सुद्धा संदीप बोलले. ठीक आहे, गणपती बाप्पा मोठ्यात गुणरत्न सदावर्तेजी, आपल्या मुद्द्यात सुद्धा आपण आपल्या खास वकिली शैलीमध्ये आपण सुद्धा मुद्द्यांची एकदम तलवार परसतायत आणि स्वाभाविक आहे, वेळ कमी आहे म्हणून. अन्यथा मला खात्री आहे की तुम्ही अगदी क्लासेस घेतला असता. आणि गुणरत्न सदावर्ते तर प्रशिक्षित वकीलच आहेत, स्वतः वकिली केलेली सुद्धा त्यांनी. आणि गुणरत्न सदावर्तेंनी जी हिंदुत्वाची जी काही बाजू मांडून धरलेली आहे, मला खात्री आहे त्यांच्यासारखा एखादी व्यक्ती हिंदुत्वाच्या बाजूने असणे फार मोठा ठेवा असू शकतो, ज्या प्रकारचे ते मुद्दे मांडत होते. पण वेळेची मर्यादा तर पाळावी लागेल. पण या निमित्तानं एक मुद्दा मात्र नक्की स्पष्ट झालेला आहे. तुमचा मुद्दा जरूर मांडा, मात्र त्यावेळी जनश्रद्धेचा, लोकांच्या श्रद्धेचा, आस्थेचा सुद्धा विचार करावा लागतो. राज ठाकरे यांनी त्या पातळशा, अदृश्य अशा सीमारेषेला ओलांडलं का, हा मुद्दा मात्र कायम राहणार आहे. मी सगळ्या मान्यवरांचे इकडे आभार मानतो. या चर्चेमध्ये थांबत असताना सुद्धा लोकांच्या प्रतिक्रिया बघायच्यात, कारण अजून लोकांना आपण विसरून चालणार नाही. लोकांनी काय म्हटलेलं, आपण मीडिया सेंटरकडे जाऊयात. माझा मीडिया सेंटरमध्ये या प्रतिक्रिया आल्या, त्या बघूयात लोक या सगळ्या चर्चांबद्दल काय म्हणतात ते. पाहूयात या प्रतिक्रिया. अर्जू यांनी असं म्हटलेलं आहे, खरंच बोलले ते. राज ठाकरेंबद्दल बोलताना त्या म्हणतायत, आणखी कोणी बोललं असतं तर आतापर्यंत प्रचंड ट्रोल धाड पडली असते. आणि खरं आहे, हे म्हणतात ते खरं आहे. जर का एखाद्या वेगळ्या पक्षाला, जितेंद्र आव्हाड म्हणाले, आम्ही म्हटलं असतं तर लोकांनी आम्हाला दगडफेक केली असती. या लोकांनी
विष्णू सावसे म्हणतात लोकांना सध्या फक्त भावनिक केलं जातंय, राज ठाकरे योग्य बोललेले आहेत, अशी सुद्धा प्रतिक्रिया आहे. म्हणजे लोकांच्याही मनात हे मुद्दे आहेत गंगेच्या पाण्याबद्दलचे. चंद्रकांत गित्ते म्हणतात मुळात मुद्दा हा आहे की ते पाणी प्यायला पाहिजे असं राज ठाकरेंना कुणी सांगितलं. तर हाही मुद्दा आहे की तुम्हाला जर का नको असेल तर तुम्हाला सांगितलं कोणी होतं, स्वतःचा निर्णय स्वतःकडे ठेवा. त्यानंतर आणखी एका हँडलवरनं प्रश्न आलेला, मुद्दा आलेला आहे, सहमत आहे आंघोळ करणं वेगळं आणि ते पाणी पिणं वेगळं. हाही मुद्दा आहे. पहिल्यांदा बघूयात कोणी किती मतं आम्हाला आली. आम्हाला एकूण मतं आली 20,000 लोकांनी या पोलला प्रतिसाद दिला. आणि हा पोल काय सांगतोय, महाकुंभात जिथं लोकांनी आंघोळी केल्या तिथून आणलेलं पाणी मी पिणार नाही, राज ठाकरेंच्या या वक्तव्याशी आपण सहमत आहात का? 81% लोक होय म्हणतायत, चक्क होय म्हणतायत आणि 19% नाही म्हणतायत. मी चक्क का म्हणालो, कारण चर्चेमध्ये भाजपचे प्रवक्ते असतील किंवा धर्माचार्य असतील ते म्हणत होते की राज ठाकरेंनी अपमान केला, हिंदूंच्या श्रद्धांना धक्का दिलेला आहे. पण पोलवर विश्वास ठेवायचा झाला तर 81% लोक, 20,000पैकी 81% लोक म्हणतात की आम्ही सहमत आहोत राज ठाकरेंशी आणि 19% नाही म्हणतात. अर्थात असं असलं तरी सुद्धा धर्माच्या क्षेत्रामध्ये श्रद्धेच्या बाबतीत विचार करत असताना आपल्याला विशेषतः जर का आपण लोकनेता असाल, राजनेता असाल तर लोकांच्या भावनांना सांभाळून पुढे जायचं असतं. अन्यथा एक वाक्य आणि तुमचा सगळा विचार, तुमची सगळी भूमिका एका बाजूला, त्या विधानामुळे मात्र अर्थाचा अनर्थ होऊ शकतो. राज ठाकरेंना कदाचित लक्षात आलंय का? अर्थात राज ठाकरे ते ठाकरे आहेत, त्यामुळे अशा विषयांची, म्हणजे बाळासाहेब ठाकरेंच्या भाषेत सांगायचं झालं तर एकदा बंदुकीतून गोळी सुटली की ती शोधत बसायची नाही, हाच बाणा असल्यामुळे राज ठाकरे कदाचित या बाबतीत तरी सुधारणार नाहीत. अर्थात तोच तर आहे ठाकरे बाणा. आजच्या या 0 ओव्हरमध्ये इथेच थांबूयात. उद्या पुन्हा एकदा 7:56 आपण पाहणार आहोत 0 ओव्हरमध्ये. पुन्हा चर्चा असेल, मी आपल्यासोबत असेल. पात्रा 0 ओव्हर, ABP माझावर. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.